नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यामध्ये महाभयंकर पूर आल्याला आता महिना लुटून गेलाय. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यातले बरेचसे जिल्हे हे पुराच्या पाण्याखाली होते. लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं. राज्यामधली 65 लाख हेक्टर जमीन जवळपास पुरामुळे अक्षरशः चिखल झाला. या जमिनीवर असलेलं खरीपाचं पीक हातचं निघून गेलं. अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची घरदारं सुद्धा वाहून गेली. सगळ्याला आता महिना लोटत आलाय आणि त्यानंतर सध्या केंद्राचं एक पाहणी पथक महाराष्ट्रामध्ये आलंय. केंद्राचं हे पाहणी पथक पाहणी करणार आहे पूरग्रस्त भागाची आणि मग केंद्राला अहवाल देणार आहे. ज्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त शेतकऱ्याला केंद्राची मदत मिळू शकेल. खरं तर मदत मिळण्याची ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची ही पहिली वेळ नसणार आहे. या अगोदर राज्याची मदत जाहीर झाली होती. जवळपास 32,000 कोटी रुपयांची मदत राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी घोषित केली होती. मात्र हे सगळं होत असताना शेतकऱ्यांच्या मनात काही सवाल आहेत, काही चिंता आहेत आणि संतापही आहे. यातली पहिली गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं जी मदत जाहीर केली होती ती मदत दिवाळीपूर्वी खात्यामध्ये जमा होईल असं सांगण्यात आलं होतं. मदत खात्यात जमा झाली नाही, त्यामुळे शेतकरी संतप्त आहे. दुसरा शेतकऱ्यांच्या संतापाचा भाग हा आहे की पीक विम्याची जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणं शक्य होतं, जमा होणं गरजेचं होतं, ती जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या जमा होते ती शेतकऱ्यांची थट्टा आहे की काय असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात आहे. आणि त्याचं कारण आहे या रकमेचे आकडे. कुठे 2 रुपये, कुठे 8 रुपये, कुठे 15 रुपये अशी रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये जमा होते, खात्यामध्ये जमा होते. जिथे नुकसान लाखोंचं झालेलं आहे, जमिनीवरचं खरीप गेलेलं आहे, रब्बी येईल की नाही याची शंका आहे, तिथे जर अशी मदत येणार असेल तर शेतकरी संतप्त आहेत. याही पुढे जाऊन शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची अपेक्षा होती ती कर्जमाफी ही 2026 मध्ये जून महिन्यामध्ये मिळणार आहे. अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना जी मदत हवी होती ती मिळालेली नाहीये. मिळालेली मदत पुरेशी नाहीये आणि केंद्राकडची मदत उशिरा येते की काय असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात आहे. या सगळ्यामधला महाराष्ट्रातले शेतकरी कसा मार्ग काढणार आणि जर सरकार शेतकऱ्याला मदत करत असेल तर ती वेळेवर आणि पुरेशी हवी की नको हा महत्त्वाचा सवाल आहे. या सगळ्या सवालांवर बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात या सगळ्या मुद्द्यासंदर्भातला हा रिपोर्ट. सप्टेंबर महिन्यातली ही दृश्य. बीड, जालना, सोलापूर, नाशिक यासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोमात आलेल्या पिकांची अशी माती झाली. मुसळधार पाऊस झाला, धरणं भरली, नद्या तुडुंब वाहिल्या, गावच्या गावं पुराच्या पाण्यात बुडाली. 15 दिवस उभी पिकं शेतातच कुजली. दावणीला बांधलेली जनावरं गोठ्यातच मेली. संसार म्हणून चुलीची वीटही शिल्लक राहिली नाही. आता या सगळ्याला महिना उलटून गेलाय आणि केंद्र सरकारला आत्ता जाग आलीय. केंद्राचं पाहणी पथक पूरग्रस्त भागाचा दौरा करायला आता पोहोचलंय आणि सोलापूरमध्ये रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडामध्ये पाहणी करू लागले. पथक आलेलंच माहित नाही. आलं संध्याकाळी 7, 7:30, 8च्या मुळे. कुठं आलेलं कोणाला माहित नाही, काय नाही. त्याने आले कुठं बाहेर फिरले, कुठं रोडवर उभारून त्यांनी काय कोणाला सांगितलं नाही किंवा काय नाही. लुस्कानी शेतकऱ्याची अति लुस्कानी झालेली आहे. ही कुठं 4-5 हजार रुपये द्याले. अक्षरशः MHPचं सगळं पूर्ण पोल पडलेलं आहे. आता वरल्या शेतकऱ्याची ऊस पिकं जळून चालली. पथक आलतंय, पथक काच सुद्धा उतरलं नाही. 1 मिनिट थांबलंय, पुन्हा निघून गेले. पोलीस ते सगळे तेच आहे, पळत आहे. आम्हाला काय करायचंय? तुम्हाला कधी कळलं गावात पथक येणार आहे म्हणून? सकाळी उठल्या बरं बघितलं, गाड्या गेल्यावर पथक गेल्या म्हणून सांगितलंय. इकडे पुढे कुठे गेलते? पुढे कुठे गेले ते आम्हाला काय माहित नाही. आनंदनगर तांडाला गेलते म्हणून आम्ही गावातच आहे ना. सप्टेंबर मध्ये आलेल्या पुरानं राज्यातल्या जवळपास 65 लाख हेक्टरवरच्या शेत जमिनीचं नुकसान झालं. सगळ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले. ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. मदतीची रक्कम दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं गेलं, पण बहुतांश शेतकऱ्यांना मदत मिळालीच नाही. पीक विम्यापोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपये, 8 रुपये अशा रकमा जमा व्हायला लागल्या आणि शेतकऱ्यांचा संताप झाला. सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी यावर सडकून टीका केली आहे. पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? नाही. अरे तुम्ही खोटं बोलताय.
नाही थांबा ना, तुम्ही खोटं बोलताय. तुम्ही म्हणाला असं कसं? काही लोकांना मिळालेत. किती मिळालेत? 2 रुपये, 3 रुपये. आता अंबादासकडे गाडीमध्ये असणं एखादीला 6 रुपये मिळालेत, कोणाला 21 रुपये मिळालेत. राज्य सरकारच्या मदतीनं शेतकऱ्यांची मदत होईल, पण ती पुरेशी नाहीये. राज्य सरकारकडून कर्जमाफीचं आश्वासनही देण्यात आलंय, पण त्याची डेडलाईन 30 जून 2026ची आहे. त्यामुळं केंद्राची मदत हाच शेतकऱ्यांसाठी आता मोठा आधार असेल. आता पाहणी करून हे पथक केंद्राला अहवाल देईल आणि त्यानंतर केंद्र सरकार मदत जाहीर करेल. पण केंद्राच्या या पाहणी दौऱ्याला जसा उशीर झालाय तसाच उशीर मदत जाहीर करायला तरी होऊ नये, एवढीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. शेतकऱ्यांच्या मनामध्ये सवाल अनेक आहेत आणि शेतकऱ्यांना आस आहे ती सरकारकडनं येणाऱ्या मदतीची. राज्य सरकारनं तर आपली मदत जाहीर केलेली आहे, पण केंद्र सरकारच्या मदतीचं काय? ज्या देशातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या राज्यांमध्ये असा अतिवृष्टीचा फटका बसतो तिथे तिथे केंद्राची मदत मिळते. मग महाराष्ट्रामध्ये केंद्राची मदत मिळताना पाहणी पथकाला 1 महिना इतका अवधी का लागला, असाही शेतकऱ्यांचा सवाल आहे. या सगळ्या संदर्भात आणखीन जाणून घेऊयात. त्यासाठी माझ्यासोबत आहेत निवृत्त कृषी सहसंचालक तुकाराम मोटे. मोटे सर, नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. बर, आता पहिला प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहे, म्हणजे शेतकऱ्यांच्या मनात तर आहेच आहे, पण हे सगळं पाहणाऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे. 1 महिना का लागतो पाहणी पथकाला? हे नेहमीची वेळ आहे की ही जास्त वेळ लागलेला आहे पाहणी पथकाला महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी यायला? थोडा उशीरच झाला असं शेतकऱ्यामध्ये भावना आहे. कारण ज्यावेळेस आपल्याकडे अतिवृष्टी होते ज्यावेळेस ती दाहकता जी असते, कुठं पिकं खराब झालेली असतात, घरं पडलेली असतात, पोल झुकलेले असतात, जनावरं वाहून गेलेली असतात, तर ते प्रत्यक्ष पाहता येतं. परंतु आता काय झालंय की आता परिस्थितीजन्य पुरावेच त्यांना पाहावे लागतील. बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीपातलं जिथं सोयाबीन वगैरे होतं तिथं रान तयार करून आता रबीच्या पेरणीची ती तयारी करतात किंवा रबीची पेरणी त्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे तिथं दाहकता तेवढी त्यांना दिसणार नाही. परंतु जे पंचनामे झालेले आहेत, शासनानं जे विविध डिपार्टमेंट मार्फत पंचनामे केले, उदाहरणार्थ पिकाचे जे पंचनामे आहेत ते कृषी विभाग करतं, किंवा रस्ते वाहून गेलेले आहेत, जनावर वाहून गेले ते जनावरांचे पशुसंवर्धन खातं करतं, रस्ते वाहून गेलेले आहेत, जमीन खरडून गेलेले आहेत, ते जे आकडेवारी सरकारकडे आहे. आणि ही आकडेवारी पूर्ण ज्यावेळेस ब्रीफिंग होते, ज्यावेळेस पाहणी होते, त्यावेळेस ब्रीफिंगच्या वेळेस प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा अधिकारी असतात ते त्यांना ते सर्व डाटा त्या पूर्ण जिल्ह्याचा किती कोटीचं किंवा किती रुपयाचं नुकसान झालंय हे त्यांना देत असतात. आणि आता काही मोजक्या ठिकाणी ते जिल्ह्यातल्या पाहणी करतात आणि त्यानंतर मीटिंगमध्ये ती माहिती जो अहवाल आहे तो प्रत्येक जिल्ह्याचा ते घेतात आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यांची गोळाबेरीज करून, राज्याची गोळाबेरीज करून ते केंद्राकडे ते घेऊन जातात आणि त्यानंतरच आपल्याला ती मदत मिळत असते. ही नेहमीची प्रक्रिया आहे. आता प्रश्न असा पडतो की महिना होऊन गेलेला आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणालात की परिस्थितीजन्य पुरावे बघतील, कारण आता महिना होऊन गेलाय, आणि दुसरीकडे जिल्हाधिकारी त्यांना अहवाल देतील. आता जिल्हाधिकाऱ्यांच्याच आकडेवारी घ्यायची असेल आणि परिस्थितीजन्य पुरावे बघायचे असतील तर मग हा दौरा कशाला? यानं नेमकं काय साध्य होतं? आता सध्या जी उभे आता काही शेतामध्ये पिकं उभे आहेत, उदाहरणार्थ तुरीचं पीक उभं आहे, कापसाचं उभं आहे, काही मोजक्या ठिकाणी मका आणि सोयाबीनचं पण असू शकतं. तर ते पाहिल्यानंतर त्यांना थोडा अंदाज येतो की नुकसान किती प्रमाणात झालेलं आहे ते. आणि आता काय रस्ते वाहून गेलेले आहेत, जमिनी खडून गेलेल्या आहेत, ते त्यांना पाहता येतील. किंवा जे पोल वाकलेले आहेत, ते पोल वाकलेले ते पण तुम्हाला विजेचे ते पोल आहेत ते बघता येतील. तर अशी ही नेहमीची पद्धत मॅडम आहे. त्यामध्ये थोडा आता जर लवकर आले असते तर ते दाहकता जे आहे ते आणखी तीव्र दिशेने म्हणजे त्याला पाहायला मिळाली असती आणि शेतकऱ्यामध्ये सुद्धा समाधान निर्माण झालं असतं किंवा आमच्या वेदनेच्या वेळेस कुठेतरी आम्हाला आमचं दुःख जे आहे ते पाहायला आलेलं आहे आणि ते एक समाधान वेगळं झालं म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसलं असतं. तेच आता उशीर झाल्यामुळे थोडा शेतकऱ्यामध्ये नाराजी असू शकते.
त्या समाधानाच्या ऐवजी संतापच असणं साहजिक आहे. आणि तुम्ही म्हणताय तो मुद्दा खरा आहे की पाहणी दौऱ्यानं काय अहवाल देतील तो देतील आणि त्याच्यानंतर जी काय मदत मिळेल ती मिळेल, पण किमान सरकार आपल्या सोबत आहे, सरकारचं कुणीतरी आपल्याकडे पाहायला आलं काय नुकसान झालं ते, ही भावना सुद्धा महत्वाची असते. दुर्दैवानं आता इतका उशीर झाल्यानंतर ती भावना गेलेली आहे आणि त्याची जागा संतापानं घेतलेली आहे. प्रश्न आता असा आहे की मुळात केंद्राचं पाहणी पथक येतं तेव्हा उद्दिष्ट काय असतं? कारण आकडेवारी तर राज्य सरकार जी देतं तीच वापरली जाणार असते. अहवाल राज्य सरकारनं दिलेल्या आकडेवारीच्या आधारावरच बनवला जाणार असतो. मग जेव्हा पाहणी पथक येतं त्यावेळेस त्यांचा काय नेमका उद्देश असतो? तर आकडेवारी तर मॅडम सर्व विविध डिपार्टमेंटने ती कलेक्ट केलेलीच असते ते, आणि ती राज्य सरकारने दिलेली पण असते ती, की कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचं नुकसान आहे. त्यामध्ये फक्त पिकाचंच नुकसान होत नाही तर मग बाकीचे पण नुकसान त्याच्यामध्ये होतात. या वर्षीचं म्हणजे नुकसानीची जी पातळी आहे ती विविध अंगाची आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की पिकाचं सर्वात जास्त नुकसान व्हायचं, आणि कुठं कुठं जी कोल्हापुरी बंधारे आहेत, सिमेंट नाला बांध आहेत, त्याची मोडतोड झालेली व्हायची. कुठं कच्चे पूल असतात ते पूल वाहून गेलेले असायचे, कुठं कुठं जमीन खरडलेली असायची. परंतु आता अशी दहाकता आहे की दावणीला बांधलेली जनावरं सुद्धा वाहून गेलेली आहेत. विहिरी ज्या आहेत आपल्याला माहिती आहे की नदीच्या कडेलाच सुपीक जमीन असते, आणि या नदीच्या कडेलाच विहिरीची संख्या पण जास्त असते, तर तिथं पाणी लागण्याची शक्यता जास्त असते. आणि अशा ठिकाणी मग तुमच्या जमिनी खरडून गेल्यामुळं सुपीक जमिनी तुमच्या वाहून गेलेल्या आहेत आणि विहिरी पण बुजून गेलेल्या आहेत. आणि त्या विहिरीच्या बाजूला तुमचे जे ठिबकचे ड्रिप असतात, त्याच्यामध्ये ठिबकचा संच असतो तो पण वाहून गेलेला आहे, पाईपलाईन वाहून गेले. तर म्हणजे काही दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे. म्हणजे एवढं नुकसानीचं स्वरूप एवढं विस्तारलेलं आहे, तर ते म्हणजे खूपच मोठं आहे. म्हणजे अशा प्रकारचं नुकसान पूर्वी कधी माझ्या सर्व्हिसमध्ये सुद्धा मला, म्हणजे 33 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मला पाहता आलं नाही. फक्त आता हा जो डाटा गोळा केलेला आहे तो डाटा खरंच खरा आहे का, तेवढी दहाकता आहे का, हे पाहण्यासाठी टेस्ट रिपोर्ट म्हणून ते काही गावामध्ये पाहायला जातात आणि तिथं शेतकऱ्याशी ते चर्चा करतात आणि पिकाची परिस्थिती असेल तर पीक परिस्थिती पाहतात. कुठला जर मोडतोड झालेली असेल, कुठला रोड वाहून गेलेला असेल, जमीन खरडून गेली असेल, ते पाहिल्यानंतर त्याला अंदाज येतो की खरंच याच्यामध्ये जे राज्य सरकारने दिलेली आकडेवारी आहे ती योग्य आहे आणि त्याला नुकसान भरपाई देणं फार गरजेचं आहे. फक्त आता ते पाहणी केल्यानंतर जो अहवाल केंद्राला जाईल, केंद्राने जर लवकर दिला पैसे तर फार चांगलं होईल. कारण फार विदारक परिस्थिती खेड्यामध्ये सध्या. डेफिनेटली, कारण ज्या पद्धतीचं नुकसान होतं ते पाहता विदारक परिस्थिती आहे, पण त्याहीपेक्षा विदारक हे आहे की जी नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळेल ती वेळेत मिळायला पाहिजे. जर महिनाभरानंतर पाहणी दौरे होणार असेल तर नुकसान भरपाई मिळणार कधी? विजय जावंदिया शेतकरी नेते आता आपल्यासोबत आहे. जावंदिया सर, नमस्कार. नमस्कार. बर सर, आता जी बातमी आली आहे, कालपासून तुम्हीही अपडेट घेतच असाल, दौरा आलेला आहे, केंद्रीय पाहणी पथक आलेलं आहे, पूरग्रस्त भागाची पाहणी करते. काल सोलापूरमध्ये पथक पोहोचलं होतं, रात्री टॉर्चच्या उजेडामध्ये त्यांची पाहणी झाली. शेतकरी संतप्त आहेत. मुळात या पाहणी दौऱ्याची वेळ, या बाबतीतलं तुमचं म्हणणं काय? हा वेळेवर होतोय, हा उशिरा होतोय की हा अति उशिरा होतोय? नाही, मला असं वाटतंय की सगळी चाल ढकल झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी 31,000 कोटी रुपयाची वगैरे सांगून तो केला, आणि तो सगळा याच्याकरताच केला एवढ्या घाईघाईनी की निवडणुका त्यांना जाहीर करायच्या होत्या. म्हणजे मी सुरुवातीपासून असं सांगतोय की भारतीय जनता पार्टी ही जे काही निर्णय घेते ती फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेते आणि निवडणुकांना प्रभावित करण्याकरता घेते, हे आता स्पष्ट झालेलं आहे. मला असं वाटतंय की आज जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये सुद्धा अशीच फार भयानक परिस्थिती तिथे आहे, आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी या मागच्या 8 दिवसात जो पाऊस झाला त्याची दखल घेऊन 3 दिवसात त्यांनी आपल्या सगळ्या लोकांना शेतात जाऊन सर्वे करायला सांगितला. पण त्याच्यावर माजी मुख्यमंत्री गुजरातचे बघेलाजी यांनी त्या मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवला आणि एक व्हिडिओ तयार करून त्यांना पाठवला की असा सर्वे करायची काहीच गरज नाही आहे, जे काही घडलेलं आहे ते समोर दिसत आहे, तुम्ही त्यांना ताबडतोब मदत जाहीर करा पूर्णपणे आणि त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे राहा. मला असं वाटतं की आता जे अधिकारी बोलत होते मी त्यांचा सन्मान करतो, ते फार योग्य सांगत होते, पण मला त्यांनी एक सांगावं ना
की आता हा सगळा सर्वे केल्यानंतर जी काही जाहीर झालेली मदत आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, ज्यांचे जनावरं वाहून गेलेले आहेत, ज्यांच्या दुकानात पाणी गेलेलं आहे, ज्यांच्या शेतात आता काहीच पीक नाही आहे, त्या भागातल्या शेतमजुरांनाही काम उरलेलं नाही आहे आणि रब्बीची तयारी करायची आहे, याच्याकरता काही ताबडतोब निर्णय केंद्र सरकार घेईल का आणि वाढीव मदत जाहीर करेल का आणि ती वाढीव मदत त्या NDRFच्या 8,500 रुपयापेक्षा किती जास्त असू शकते याची जर त्यांनी माहिती दिली या सर्वे करणाऱ्यांनी तर मला असं वाटतं की आमचं जास्त प्रबोधन होईल. मी हा प्रश्न याच्याकरता विचारतो आहे की हे विक्रमी जे म्हणतात, मी सतत असं म्हणतो आहे की आज तर मुख्यमंत्र्यांचा पगारही विक्रमी आहे, प्रधानमंत्री कार्यालयाचा खर्चही विक्रमी आहे. जवाहरलाल नेहरूंच्या कार्यकाळामध्ये इतका प्रधानमंत्री कार्यालयाचा खर्च नव्हता. जर सगळेच खर्च वाढले आहे तर शेतकऱ्यांना मदत जी केली जाते ती रुपयात वाढवावीच लागेल ना, कारण रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. आता कालच 8व्या वेतन आयोगाची घोषणा झालेली आहे. 45-46 हजार रुपये महिना चतुर्थ कामगारांचा पगार होणार आहे. मला असं वाटतंय की या सगळ्याची चर्चा व्हायला पाहिजे. मी आता हा उशीर झाला का वगैरे मी याला काही आता टीका करणार नाही, पण माझं असं मत आहे की खरंच वास्तविकतेला धरून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे का, एक. आणि दुसरं, हे जे पथक आहे हे पथक सरकारला हे सुचवणार आहे का की दुष्काळामध्ये जुन्या कर्जाचं पुनर्वसन होतं आणि ताबडतोब नवीन कर्ज दिलं जातं, ते नवीन कर्ज सरकारनी म्हणजे बँकांनी ताबडतोब द्यावं असं आमचे सहकार मंत्री देशाचे अमित शहाजी बँकांना आदेश देतील का ते तरी करावं. यांच्या तुटपुंजी मदतीने काही होणार नाहीये, पण माझ्यावर 2 लाखाचं थकीत कर्ज आहे, मला बँकेने कर्ज दिलं नाही, पण आता जर बँक मला दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा 2 लाख रुपयाचं कर्ज देणार असेल आणि माझं जुनं कर्ज 2026 मध्ये देवेंद्र फडणवीस भरणार असतील तर या 2 लाख रुपयाच्या कर्जामुळे माझी क्रेडिबिलिटी वाढते, माझा सिबिल वाढतो, माझा बाजारातली इज्जत वाढते. याच्यावर या अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, माझा हा तर्कचूक कसा हे सांगू शकतील का? हे बर, आपण मोठे सरांना विचारूयात ना की तुमच्या प्रश्नांचे काय उत्तर ते देऊ इच्छितात. बोला मोठे सर. आता जी मांडणी केली त्याचा फार मोठा अभ्यास आहे आणि ती बरोबर आहे की आता जी कर्ज आहे ते कर्ज सध्या रब्बीची तर अशी परिस्थिती आहे की यावेळेस खरं तर एखादं पॅकेज जाहीर होणं गरजेचं होतं की आता पेरणी जर रब्बीची करायची, यावर्षी पाऊस जास्त आहे तर ठीक रब्बीची पेरणी सुद्धा जास्त क्षेत्रावर होणार आहे. त्यामुळे आता त्याचं बियाणं, खतं, त्याची मशागत, पेरणीचा खर्च यासाठी कुठलं तरी पॅकेज देणं फार गरजेचं होतं, पण ते पण सध्या आतापर्यंत डिक्लेअर झालेलं नाही. आणि कर्जाचे हप्ते आहेत ते हप्ते पण म्हणजे तुमचे थांबलेत असं मला म्हणजे मध्ये डिक्लेअर केलं होतं मुख्यमंत्री साहेबांनी की आम्ही आता हप्ते घेणार नाही, परंतु जे सांगितलं त्याने ते म्हणजे ते बरोबर आहे की ही जी कर्ज आहे ते कर्ज पण कसं फेडावं हा पण मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे आहे आणि रब्बी कशी म्हणजे पेरणी करावी हा पण मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारने यामध्ये जर वेळेत पैसे जर केंद्र सरकारचे जर आले असते तर निश्चित या रब्बीच्या पेरणीला तरी शेतकऱ्याला मदत झाली असते. बरं, पण याच्यातनं तो मुद्दा राहतोच की शेतकऱ्यांच्या सिबिलचं काय, शेतकऱ्यांचे जे कर्ज आधीचं घेतलेलं आहे त्याचं काय आणि रब्बीसाठीचं कर्ज जर त्यांना हवं असेल आणि आधीचंच कर्ज डोक्यावर असेल तर तो शेतकरी मार्ग कसा काढणार. या सगळ्यामधला एक मुद्दा राहिलेला आहे, तो आहे तो पीक विम्याचा. काय आहे मोठे सर हे प्रकरण की 2 रुपये, 8 रुपये, 15 रुपये असली पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. ही काय थट्टा आहे का शेतकऱ्यांची? बरं, हे काय आजचं नाहीये. जेव्हा जेव्हा त्या पीक विम्याच्या रकमा येतात तेव्हा तेव्हा ह्या असल्याच रकमा येतात. म्हणजे काय काय कुवतीचा हा विमा असतो नेमका की हे 2 रुपये, 8 रुपये आणि 15 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात? काढायचा कशाला तो विमा? मॅडम, याच्यामध्ये आता 2 गोष्टी आहेत की ते यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी 1 रुपयालाच फक्त विमा होता, आता यावर्षी त्यांनी शेतकरी हिस्सा ठेवलेला आहे आणि हा शेतकरी हिस्सा ठेवल्यामुळे झालं काय, गेल्या वर्षी जवळपास 70 लाख हेक्टरवर पिकाचा विमा महाराष्ट्रामध्ये निघाला होता आणि आता यावर्षीची आकडेवारी तुम्ही पाहिले तर फक्त 38 लाख हेक्टरवरच फक्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे पिकाचा विमा. त्यामुळे सर्वांनाच म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळतील असं नाही. ज्याने पीक विमा काढलाच नाही तर त्याला मिळणार कुठून, हा एक पहिला मुद्दा झाला. म्हणजे शेतकरी आता पीक विमा मिळणाऱ्याची संख्या सुद्धा फार कमी असणार आहे
आणि दुसरा मुद्दा असा आहे की आता शेतकऱ्यांना 1 रुपया 2 रुपये असे मिळाले, मला त्याची माहिती नाही, परंतु त्या GR मध्ये एक उल्लेख आहे की कमीत कमी म्हणजे जर त्याला 1000 रुपयापेक्षा जर जास्त कमी पैसे मिळणार असतील तर त्याला कमीत कमी 1000 रुपये शेतकऱ्याला द्यावेत असा नियम केलेला आहे. परंतु आता हे काहींना पैसे कसे मिळाले मला मॅडम त्याचा काय अंदाज नाही की बरं 2 रुपये मिळाले की 1 रुपये मिळाला. मग 1000 रुपये ही तरी काय रक्कम आहे का कमीत कमी पीक विम्याची जावंदी सर? नाही, मी तुम्हाला सांगतो काय आहे, या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान काढण्याचीच पद्धत चुकीची आहे. ओके. ते बघा कसं आहे, ते काय म्हणतात की सम ॲश्युअर्ड म्हणजे किती, जी पीक विमा कितीचा असतो, तर थ्रेशोल्ड यील्ड जे आहे तुमच्या भागातलं जे ऍव्हरेज यील्ड आहे त्याला MSP नी मल्टिप्लाय करून जे पैसे येतात ते तुमचं सम ॲश्युअर्ड असते. आणि मग क्लेम कसा काढायचा, तर तो क्लेम काढला जातो की तुमच्या थ्रेशोल्ड यील्ड किती आहे आणि तुमच्या इथे थ्रेशोल्ड यील्ड पेक्षा किती कमी आलं, म्हणजे ते शॉर्टफॉल किती आहे, तो शॉर्टफॉल जो आहे त्याच्यावर मग शॉर्टफॉल डिवायडेड बाय थ्रेशोल्ड यील्ड आणि मल्टिप्लाइड बाय इन्शुरन्स सम, टोटल इन्शुरन्स कितीचा आहे अशा, आणि मग असंच येणार आहे. मला 4 क्विंटल माझ्या इथे थ्रेशोल्ड यील्ड आहे, 4 क्विंटलला 5000ला गुणून जर 20,000 रुपये झाले आणि माझ्याकडे जर 2 क्विंटल सोयाबीन निघालं तर मग 2 क्विंटल माझ्याकडे शॉर्टफॉल झाला, मग त्या शॉर्टफॉलला थ्रेशोल्ड यील्डनी भागायचं आणि सम ॲश्युअर्डनी गुणायचं, मग हे असेच उत्पादन हे येतील ना. मला असं वाटतंय की क्लायमेट चेंज हे म्हटलं जात आहे, आपण ते भोगतो आहोत. मग आम्ही एक चांगलं क्रॉप इन्शुरन्स ते सुद्धा गाव स्तरावर आणि ते सुद्धा गाव स्तरावरच्या एकंदर उत्पादनाचा 5 वर्षाचा 6 वर्षाचा ऍव्हरेज घेऊन का काढत नाही, मला याचा अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि क्रॉप इन्शुरन्स हे जगात आता ग्रीन बॉक्स मध्ये आहे, WTO ला सुद्धा त्याची सबसिडी नाकारता येत नाही. आता साहेबांनी बरोबर सांगितलं की 1 रुपयाचा इन्शुरन्स कॅन्सल केल्यानंतर या वर्षी इन्शुरन्स घेणारे शेतकऱ्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे. म्हणून मी मागणी करतो आहे की क्रॉप इन्शुरन्स हे युनिव्हर्सल असलं पाहिजे, 100% प्रीमियम हे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिलं पाहिजे, ते गाव स्तरावर असलं पाहिजे आणि गाव स्तरावरच क्रॉप कटिंगचे ऑपरेशन व्हायला पाहिजे. पण आता यावेळेसच्या दुष्काळामध्ये तर ही थट्टा होण्याचं कारण नाही, कारण सगळंच क्रॉप गेलेलं आहे. माझं असं मत आहे. मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे सांगतो की विदर्भात मराठवाड्यासारखा अति पाऊस झाला नाही, पण विदर्भात एकरी 1 क्विंटल सुद्धा सोयाबीनचं उत्पादन झालं नाही. असे 80 ते 90% शेतकरी आहे, त्यांचा 20 ते 25,000 रुपये एकरी खर्च झालेला आहे. त्या शेतकऱ्यांना काय करावं हो. आणि काल आणि परवा पुन्हा पाऊस झाला, उरला सुरला कापूस पण जाणार आहे. मला असं वाटतंय की क्रॉप इन्शुरन्स हे पर्याय आहे, पण ते वास्तविकतेला धरून असायला पाहिजे. मी सतत ही मागणी करतो आहे, याच्यावर विचार का होत नाही हे या अधिकारी महोदयांनी सांगावं. किंवा हे आता त्यांना सांगतील का. ते मुद्दा अगदीच योग्य आहे, त्याची जी सांगड घातलेली आहे तुम्ही ती आणखीन महत्वाची आहे की क्लायमेट चेंज, वातावरणातले बदल जर हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार असतील तर शेतकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांमध्ये त्याचा विचार व्हायला हवा. जर पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आणि मदतीचा ठरणार असेल तर त्या पीक विम्याचे निकषही असे नकोत की ते शेतकऱ्यांच्या मुळावर उठतील, ते असे हवेत की जे शेतकऱ्यांना मदत करू शकतील. दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये. मग पीक विमा असो, इतर मदत असो, NDRF चे निकष असोत, या सगळ्यांचा जसं तुम्ही सांगते वास्तवाशी संबंध जोडला गेला पाहिजे. आज काय परिस्थिती आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये काय परिस्थिती होती, पुढच्या 5 वर्षांमध्ये काय परिस्थिती होईल, याचा सर्वांगीण अभ्यास करूनच हे निर्णय घेतले गेले पाहिजेत. कारण शेती हा काही नोकरीसारखी गोष्ट नाहीये की जी आज निर्णय घेतला लगेच लागू केला त्याचे फायदे होतील. नाही, याच्यासाठी बराच वेळ लागतो, त्याचा विचार व्हायला हवा. दुर्दैवानं तो होत नाहीये आणि त्यामुळे योजना जाहीर होतात,
शेतकऱ्यांसाठी त्या पोहोचवल्याही जातात, पण त्याचं फलद्रूप काही होताना दिसत नाहीये. पीक विमा हे फक्त एक उदाहरण झालं. NDRFचे निकष असतील, पीक विम्याचे निकष असतील किंवा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही मदतीचे निकष असतील, ते जोपर्यंत सारासार विचार करून घेतले जात नाहीत, त्यासाठी भूतकाळाचा भविष्यकाळाचा अंदाज घेतला जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणारी ही मदत आणि त्याच्यावरचे प्रश्नचिन्ह हे कमी होण्याची चिन्ह नाहीयेत. सर, आज तुम्ही या चर्चेमध्ये दोघेही जण सहभागी झालात. आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये 5चा पंचनामामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.